नमस्कार. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण आज बोलतो आहोत भाजपा विरुद्ध एक वेगळीच आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडण्याची शक्यता आहे का. मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं या सेगमेंटमध्ये डॉक्टर समीर दलवाई यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. डॉक्टर दलवाई, मला एक सांगा, आत्ताच्या सगळ्या राजकीय पक्षांची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये जर भाजपा एक बाजूला वेगळा पक्ष म्हणून ठेवायची मानसिकता असेल, मी मुद्दाम आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारतोय, आपला अभ्यास आहे मानसशास्त्राचा, या राजकीय पक्षांच्या मानसिकतेविषयी आपण काय सांगाल. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी मानसिकता खरोखर आहे का, जी पवार साहेबांच्या बोलण्यामधून एक अर्थ काढायचा झाला तर ध्वनीत होत होती की भाजपला वेगळं ठेवण्यासाठी जे जे करावं लागेल ते महाराष्ट्रामध्ये घडू शकतं, अशा प्रकारचा एक अर्थ जो ध्वनीत होत होता, त्याच्याबद्दल आपण काय म्हणाल. मला एक 4 मुद्दे बोलायचे आहेत. प्रथम, मगाशी मी बोललो पण ऑडिओ क्लिअर नव्हता. कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आदरणीय पवार साहेबांनी उत्तर ह्या प्रश्नाला दिलं. तो मुद्दा कळाला, दिवे गौडा जे प्रधानमंत्री आहेत ते म्हणाले, तो ठीक आहे. दुसरा पुढचा. मुद्दा, बरं, मग आता जो मुद्दा कांताताई बोलला, मला तो मुद्दा, कांताताईंचा मुद्दा घ्यायचा आहे. कांताताई भाजपातल्या एकमेव स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या नेता आहेत. आणि त्या आत्ता बोलल्या की आम्हाला इलेक्शन निवडणुकीनंतर शिवसेनेला जर सोबत घ्यायचं असेल तर आमची तयारी आहे. आम्ही गेले कित्येक दिवस म्हणतोय मोदींची लाट, सुनामी वगैरे सर्व ओसरलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ही लाट संपुष्टात आणलेली आहे. कारण महाराष्ट्र कुठल्या इतर प्रांताचं किंवा दिल्लीचं राजकारण इकडे चालवून देणार नाही. पण आता गंमत, नीलमताई मगाशी अस्मितेच्या बद्दल वगैरे बोलल्या, कांताताई म्हणाल्या की आमचे छोटे बंधू आहेत त्यांच्या विरोधात आम्ही काही बोलत नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी आम्ही एका दुसऱ्याला काही बोलत नाही. म्हणजे आम्ही असं बोलतोय, हम बेवफा हरकीज न थे पर हम वफा कर ना सके, एवढंच आमचं, दुसरं काही नाही. पण दिल्लीच्या सरकारात आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत, मुंबईच्या महानगरपालिकेत हे गाणं म्हणताय की 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार. एवढा दुटप्पीपणा ते दाखवत आहेत. आणि त्याचं कारण तुम्ही बाळासाहेबांचं बोललात की बाळासाहेबांच्या समोर भाजपाची हिंमत झाली नसती. हे खरोखर आहे. पण भाजपाच्या समोर सध्याच्या सेना नेत्यांची पण हिंमत झाली असती का, की आम्ही, आमचे मंत्री तिकडे दिल्लीमध्ये अजून आहेत आणि अजून आम्ही मुंबईमध्ये त्यांच्याबरोबर साठालोटा लावून बसलोय. आधी बाळासाहेबांनी हे आधी तोडलं असतं. आणि म्हणून भ्रम आम्ही करत नाही आहोत नीलमताई, भ्रम तुम्ही तुमच्या कार्यामुळेच होतोय. दुसरा मुद्दा, मोदीजी जे एक अगदी 5 महिन्यापूर्वी मला सांगा, भाजप म्हणत होता अगदी छाती ठोकून की आमच्याबरोबर 25 पक्ष आलेले आहेत. एवढी मोठी युती हिंदुस्थानात कधीच झाली नव्हती, आम्ही केली. आणि आता निवडणुकीचे निकाल लागले, ह्या 25 लोकांमुळे तुम्हाला मतं मिळाली. आणि आता मिळाल्याबरोबर ताबडतोब तुम्ही म्हणताय की हिंदुस्तान ने कहा है की आघाडी का या युती का सरकार नहीं चाहिए, आम्हाला स्वबळावर निवडून द्या, एकाच पक्षाचं सरकार यायला पाहिजे. अहो किती तुम्ही उडी मारताय. डॉक्टर समीर दलवाई, एक मिनिट. डॉक्टर समीर दलवाई, आपल्याकडे अगदी कमी वेळ उरलाय. मला तुम्हाला एक कॅटेगोरिक प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट. असं बोललं जातं माध्यमांमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपच्या गोटामध्ये स्वतःचे काही उंट सोडलेले आहेत. हे उंट आपल्या गरजेप्रमाणे अँटी डिफेक्शन ऍक्ट लागू न होता 1/3 मेजॉरिटीनी भाजपातनं निवडून आल्यानंतर कधीही बाहेर काढता येऊ शकतात. असे भाजपच्या गोटात सोडलेले उंट बाहेर काढून शिवसेनेबरोबर नंतर काही कुठल्याही प्रमाणामध्ये इक्वेशन जमवता येऊ शकतं का. एनसीपीच्या बाबतीत हे बोललं जातंय. या म्हणण्याला एनसीपीच्या या सगळ्या विधानांचा तर्कशास्त्राच्या दृष्टीने आधार मिळतोय. त्याचं तुम्ही काय करणार, याचा तुम्ही कसा प्रतिवाद करणार. उंट सोडायचा प्रश्न जेव्हा येईल, जेव्हा विरोधक अगदी मजबूत असतील तेव्हा. जेव्हा विरोधक स्वतःच अशा गोष्टी करतायत, आम्हाला उंट वगैरे सोडायची गरज काय. उंट सोडला असेल तर फडणवीसजींनी, कारण मोदीजी त्या दिवशी म्हणाले महाराष्ट्र एक अखंड राहणार, आणि ते स्वतः म्हणाले नाही, ते विदर्भाच्या बद्दल असं मात्र म्हणाले नाही, विदर्भ वेगळा राहणार. डॉक्टर दलवाई तुम्हाला प्रश्न कळाला नाही. डॉक्टर दलवाई तुम्हाला प्रश्न नाही. ऐका, एक सेकंद ऐका. ज्या सीट्स निवडून येणार नव्हत्या भाजपच्या आणि ज्या सीट्स एनसीपीच्या लोकांच्या निवडून येणार आहेत, अशाच ठिकाणी एनसीपीच्या लोकांना घेऊन भाजपने उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे उद्या जर एनसीपीचे मूळचे असलेले पण आता भाजपात गेलेले जर निवडून आले तिथून, भाजपाने नरेंद्र मोदी, पण तुम्ही असं म्हणजे नरेंद्र मोदींवर तुम्ही आरोप करताय. भाजपवर मी तुम्हाला शक्यता विचारतोय. अशा पद्धतीने नरेंद्र मोदींवर अजिबात नाही. पण ते भाजप मानेल कसं. नरेंद्र मोदी ज्यांना स्वबळावर महाराष्ट्राने पूर्ण भारत जिंकायचा आहे. डॉक्टर दलवाई एक मला अर्ध मिनिट द्या.
डॉक्टर असं कसं दलवाई, होऊ हे शकतं? भाजपनी मानायचा प्रश्न नाही. भाजपच्या निवडून आलेल्या सीट्सपैकीचं 1/3 सीट्स एनसीपीने आलेल्या उमेदवारांच्या संख्या जास्त असेल तर ते कुठल्याही मिनिटाला अँटी डिफेक्शन लॉ प्रमाणे बाहेर पडू शकतात. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रातनं भूतो न भविष्यती असा पुलोदचा प्रयोग शरद पवारांनी करून दाखवला, तर त्यावेळेला फक्त काँग्रेसच्या एका वेगळ्या गटाला बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. यावेळेला भाजपला बाजूला ठेवण्याकरता अशा प्रकारचा कुठल्या वेगळ्या आघाडीचा प्रयोग एनसीपी करणार नाही. कशावरून? मी पुन्हा तुम्हाला तेच उत्तर देतोय की आम्ही ते त्यांच्यात काय पेरलेले नाही. आमच्या पक्षातून गेलेली जे लोक आहेत त्यांना भाजपाने स्वीकारले आणि त्यांना तिकीट दिलं. हा भाजपाला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. दुसरा मुद्दा, इथे आघाडी करायचा आदरणीय साहेब जे म्हणाले ते मी म्हणतोय की पूर्ण देशात अशी एक मोहीम चाललेली आहे आणि आपण तुमच्या चॅनलवर गेल्या आठवड्यात बोललो की एक 10, 20, 15 वर्षापूर्वी भाजप हा एक राजकीय दृष्टीने अस्पृश्य पक्ष होता. कोणी त्यांच्याबरोबर जात नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षाने, मजबूत जो महाराष्ट्रात असलेल्या पक्षाने त्यांना त्यांच्या पाठीवर महाराष्ट्रात आणलं आणि उभं केलं. आणि आज परत आपण बघतोय भाजपाच्याच विधानांमुळे, त्यांच्याच पॉलिसीज, त्यांच्या नीती आणि राजनीतीमुळे आज ते परत एकटे पडलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. कॉर्नर करायचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्या मला नीत्याच अशा आहेत की लोक त्यांच्या विरोधात गेलेले ठीक आहे. आहेत. नीलमताई, आणि म्हणूनच नीलमताई. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने जर धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणायचं असेल तर धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणून महाराष्ट्राच्या जनतेला पुढे सुद्धा अशा भ्रमातलं गव्हर्नमेंट न देताना, सरकार न देताना, जसं आम्ही सरकार चालवत होतो, ऍटलीस्ट ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. ठीक आहे, ठीक आहे. नीलमताईंना मला विचारायचं आहे. पण नीलमताई, ह्याच्यात एका धर्म- शक्यतेबद्दल आपण बोला. धर्मांध जाण्याचा प्रश्न दलवाई, येत नाही. दलवाई तुमच्याकडे परत येतो मी. नीलमताई, एका शक्यतेबद्दल आपण बोलतो. तुम्ही परत एकदा म्हणाल की हायपोथेटिकल जर तरला उत्तर देण्यात काही अर्थ नाहीये, पण आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये फक्त कल्पना आणि विश्लेषण करताना शक्यता गृहीत धरण्याखेरीज हातामध्ये काही नाहीये. मला एक सांगा की जर प्रादेशिक पक्षांची अस्मिता टिकवायची असेल तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात की नाही? पुलोदच्या वेळेला सगळे प्रादेशिक पक्ष नव्हते. अगदी समाजवादी विचारसरणीपासून ते सर्व विचारसरणी एकत्र आलेल्या होत्या. पण महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक पक्षाची प्रादेशिक विचारसरणी, प्रादेशिक अस्मिता जपून त्यातून काही कॉमन मिनिमम प्रोग्राम जर एकत्र येऊ शकत असेल तर असं काही कॉम्बिनेशन निर्माण होऊ शकतं का नाही? मागाशी पण मी बोलले होते की धर्मनिरपेक्षता म्हणण्यापेक्षा हा जो मुद्दा आहे संपूर्ण शरदराव पवारांच्या विचारधारेचा जो भाग मला दिसतो त्याच्यामध्ये ते कधीही शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर येतील असं त्यांच्या विचारधारेच्या नुसार मला वाटत नाही. भाजपबरोबर जातील की नाही मी सांगू शकत नाही, पण त्यांच्याबद्दल बरोबरी ते जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं की ते समान नागरी कायदा असेल किंवा अतिरेकी दहशतवादासारखे विषय आहेत त्यांचे आणि स्वतःची एक विचाराची चौकट आहे. त्या चौकटीमध्ये मला वाटत नाही की ते अशा पद्धतीने काही पुलोआच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती. अगदी फक्त राज्यस्तरापुरता विषय होता. हिंदूंच्या प्रश्नावरचं ध्रुवीकरण तेव्हा झालं नव्हतं. दुसरा असा फरक आहे की त्यावेळेला ते होते, शरदराव पवार होते, तर पुढच्या काळात हा सगळा प्रयोग अजितराव पवारांना पुढे न्यायला लागणार आहे. त्यांना हे किती स्वीकारणार आहेत, किती पचवणार आहेत, हा सगळा त्याच्यामधला प्रश्न मला वाटतो. नीलमताई, हिंदुत्वाचं ध्रुवीकरण आणि हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन हे मुद्दे त्यावेळेला नव्हते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रकाश अकोलकर, मला या मुद्द्याकडे तुमच्याकडे यायचं आहे. मला एक सांगायचं, असा टाय राष्ट्रवादी काँग्रेससारख्या नेत्यांपुढे पडला की त्यांच्याच सीट्स त्यांच्या अपेक्षेपेक्षा अगदी कमी आल्या. म्हणजे पण आपण आता अंदाज जो काढलेला आहे तो एनसीपी 59 वगैरे काढलाय, पण धरून चाला उद्या जर 40-45 सीट्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जे काही पर्याय उरतात, मगाशी आपण जो त्यांनी सोडलेल्या उंटांचा एक पर्याय म्हणतो तो एक पर्याय असू शकतो. पण जर भाजपा का शिवसेना असे 2 पर्याय त्यांच्याबरोबर असतील बरोबर जाण्याकरता, तर एनसीपीचा प्रेफरन्स कोणाला असू शकतो असं तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवावरून वाटतं? आणि नीलमताईंनी 100% सत्य सांगितलं. कारण 85 साली तेव्हा पुलोदचा प्रयोग झाला तेव्हा प्रमोद महाजन हे शरद पवारांबरोबर होते. परंतु त्यांनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत खरं आहे की तेव्हा अडवाणींची रथयात्रा निघालेली नव्हती, तेव्हा बाबरी मशीद पडलेली नव्हती, तेव्हा मुंबईत भीषण 2 दंगली झालेल्या नव्हत्या. त्यामुळे पवारांनी भाजपला ॲक्सेप्ट केलं, जनसंघाला केलं नव्हतं. भाजप हा थोडा बदललेला लिबरल जेव्हा 85ला ॲक्सेप्ट केलं तेव्हा अटलजींनी आपल्या पहिल्या अधिवेशनामध्ये 80 साली गांधीवादी समाजवाद वगैरे शब्दप्रयोग केले होते. ते खरे होते खोटे होते जाऊन द्या, पण त्या जोरावर त्यांनी केलं होतं. मला अजूनही असं स्वतःला वाटतंय की भाजपला एकटं पाडण्यासाठी परत नवीन फरी करतील काय पवार. तर मला जे नीलमताईंशी मी 100% सहमत आहे की या बदलत्या भाजपशी आणि बदलत्या शिवसेनेशी पवारसाहेब ऑफिशियली युती करतील का नाही, त्यांच्याबरोबर संगनमताने
एकत्र सरकार बनवतील की नाही याविषयी मला शंका आहे. आता रोगे नाही आहेत, रोगेने लगेच सांगितलं असतं की त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचं म्हणलंच मगाशी ते. चेअरमनशिप नाही, पण मी तुम्हाला अकोलकर वेगळं विचारतो. मगाशी रोगेंनी जे डिनायल दिलं त्यात कितपत तथ्य आणि आधार आणि अर्थ होता. याचं कारण जर राष्ट्रवादी काँग्रेसचं सोडा तुम्ही, पण या प्रादेशिक पक्षाला काँग्रेसच सपोर्ट बाहेरून करणार नाही कशावरनं, मध्ये अशी एक वदंता होती. नाही, मी मगाशीच सांगितलं की दिल्लीमध्ये केजरीवाल यांना करताना जो काय पाठिंबा देण्याचा प्रयोग काँग्रेसनी केला तो भाजपच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणूनच केला आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर नेमकं काय होईल ते सांगता येणं फारच कठीण आहे. म्हणजे काँग्रेस सुद्धा कदाचित वेळ पडली तर प्रादेशिक पक्षाला बाहेर राहून सपोर्ट करू नाही, शकतो. काँग्रेस हातमिळवणी करणार नाही हे तर अगदी निश्चितच आहे त्या ऑल पॉसिबिलिटीजमध्ये. परंतु पवारांनी लोकल लेवलला काही ॲडजस्टमेंट केल्या माहिती नाही, तर कदाचित काँग्रेसला नाईलाजानी म्हणजे भाजप येऊ नये महाराष्ट्रात, भाजपची पाळंमुळं रुजू नयेत म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा द्यावा लागेल असं मला म्हणावं असं वाटतं. पण सांगता येणार नाही, हे सगळं हवेतलं आहे, कारण आकडेच शेवटी बोलके ठरतील. जे 19 तारखेला आपण परत आणि भेटणार राष्ट्रवादी आहोत. काँग्रेसची काय अवस्था होईल या सगळ्या प्रकारामध्ये जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा सीट्स कमी आल्या तर? राष्ट्रवादी काँग्रेसच्या जर खूपच सीट कमी आल्या म्हणजे आपल्या अंदाजानुसार किती आहेत? आपल्या अंदाजानुसार आहेत 59. तो जर अंदाज सपशेल चुकला आणि 30-35च जागा जर राष्ट्रवादीच्या निवडून आल्या तर मला वाटतं तुम्ही जे म्हणताय की तिकडनं राष्ट्रवादीतनं लोक जे उंट पाठवलेत ते परत येतील, त्याच्याऐवजी मला वाटतं आणखी काही उंट परत जातील की काय. राष्ट्रवादीतले उंट आणखी त्यांच्या इतर उंटांबरोबर तिकडे कोणाबरोबर जातील ते मला माहिती नाही, पण असंही तो होण्याची पक्ष शक्यता आहे. विस्कळीत होईल असं वाटतं. पण मला फार एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलाय, त्याच्यावर आता आपल्याला चर्चा करायला वेळ नाहीये, की काँग्रेस कदाचित वेगळ्या मुद्द्यांवर पाठिंबा शिवसेनेला देऊ शकतं. तो घ्यायचा का नाही हे शिवसेनेच्या हातामध्ये आहे. नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, नीलमताई मगाशी म्हणाला ते खरं आहे की शिवसेना आता कुठल्याही कॉम्बिनेशन परमिटेशनमध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबाबत आणि अस्मितेबाबत तडजोड करायला तयार होईल असं सकृतदर्शनी दिसत नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांचे संकेत पूर्ण दिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी जे केलं असतं त्याच लाईनवर ते करतायत असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलंय. कांताताई कितीही म्हणत, त्यांनी आता भाजपने दरवाजे किलकिले ठेवलेले आहेत, उघडे ठेवलेले आहेत, आम्ही टीका केलेली नाही, तरी सुद्धा जी कटुता यायची आहे ती आलेली आहे. आणि 5 दिवसाच्या काळामध्ये एवढी मोठी निर्माण झालेली मागच्या 20 दिवसाची कटुता आणि अस्तित्वालाच दिलं गेलेलं आव्हान विसरून शिवसेना पुन्हा गळ्यात गळ्या घालायला जाईल की नाही याचं उत्तर आपल्याला बघण्याकरता 6 दिवसाचा काळमध्ये जायला लागेल. 7व्या किंवा 8व्या दिवशी याचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. पण त्या 7व्या दिवशी सुद्धा लगेच निर्णय होईल असं नाही. त्याच्यानंतरचे 3 दिवसापासून 5 दिवसापर्यंत गुन्हा चालू राहू शकतं. एकमेकाची अर्जावं, वेगवेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि त्याकरता आपल्याला बघायला लागेल साम वाहिनीचा हा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात, मनापासून आभार. नमस्कार, धन्यवाद.